नमस्कार मंडळी, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर बरीच मी म्हणजे याच्यावरती व्हिडिओज बनवलेल्या आहेत, पण म्हटलं आत्ता नवीन कदाचित सबस्क्रायबर असतात, त्यांना ह्या व्हिडिओ माहिती नसतात मागच्या व्हिडिओ, आणि ती लोकं रिटर्न कमेंट्स करत असतात. तुमच्या कमेंट्स येतात छान आहे, पण त्याच्यामध्येच काही नाही काहीतरी निगेटिव्ह कमेंट्स येतात की ही कोणाला रिप्लाय देत नाही, फ्रॉड असेल, फेक असेल, असं काही नाही काहीतरी मेसेज येतात. सो ते वाचून मनाला खूप दुःख वाटतं की मी रिपीट करून माझी ती व्हिडिओ बघितली होती, पण मी म्हटलं चला पुन्हा एकदा बनवते. मी थोड्या दिवसापूर्वीच म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल केली होती की मी घरी बसून काय काम करते आणि मी महिन्याला किती कमवते. त्या व्हिडिओला मला खूप 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 म्हणजे छान प्रतिसाद मिळाला. त्याच्याबद्दल खरंच खूप सगळ्यांचे धन्यवाद. पण त्याच्यानंतर ना खूप ठिकाणून मेसेज यायला लागले, म्हणजे अजून पण चालू आहेत. बऱ्याच वेगवेगळ्या राज्यात, स्टेटमधून किंवा म्हणजे स्टेटमधून पण यायला लागले, जसं की गोवा, कर्नाटक वगैरे इकडून बाहेरून, प्लस तालुका जिल्ह्यातून पण यायला लागले, जे मला माहिती पण नाही. तिथून मेसेज यायला लागले की आम्हाला तिथे काम मिळेल का. ऐकून खरंच खूप म्हणजे असं वाईट वाटलं की एवढी म्हणजे कामाची गरज आहे महिलांना. एवढी महिला एवढ्या घरात राहत आहेत की त्यांना कामाची गरज आहे. पण मैत्रिणींनो, मी त्याच्यामध्ये पूर्ण असं क्लिअर लिहिलेलं आहे की मी ही कामं माझ्या एरियामध्ये देते. कारण की ही कामं असतात ना, म्हणजे दिवसाला 50-60 रुपये काम करणारे असतात ना, त्यांच्यासाठी असतात. आता मी तुम्हाला एवढ्या लांब देऊ, ती तुम्हाला 4-5 दिवसामध्ये रिटर्न करायला जमणार नाही, कारण की तेवढं तुम्हाला ट्रान्सपोर्ट परवडणार नाही. आणि मला ती एक बोलतात ना 7-8 दिवसाच्या वरती तुमच्याकडे ती कामं ठेवता पण येणार नाहीत. कारण की त्या समोरून जे आपल्याला कामं येतात ना, त्यांचा टाईम पण तेवढाच असतो की तेवढ्या टाईममध्ये त्यांना ती कामं रिटर्न द्यायची असतात. सो मी याच्यावरती व्हिडिओ बनवल्या होत्या की मला एवढ्या लांब जमत नाही. आत्ता बरेचसे ठाण्यामधले पण मेसेज करतात, पण सध्या बघू शकता तुम्ही रक्षाबंधनचे आहे. तर मी ठाण्यामधले जे असतील ना, त्यांना पण याच्यामधून हाच मेसेज देते की रक्षाबंधन गणपती झाले ना की मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण की आता रक्षाबंधनचं आपल्याला विकायचं सीझन आहे. म्हणजे वस्तू ज्या बनवलेल्या आहेत, जसं की माझं कामातलंच एक काम आहे, जे 9 वर्ष झालं मी त्याच्यामध्ये आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे राख्या बनवायचं. सो त्याचं आता विकायचं काम आहे. म्हणजे हा 1 महिना आहे ना, वर्षभर जे आपण काम करतो ना, त्याचं इन्कम मिळवण्याचा हा महिना आहे. सो ह्या महिन्यात मला जराही टाईम नाही आहे. मी बाहेरची पण कामं सगळी स्टॉप केले, म्हणजे जी घरातून देत होती ती. कारण की वेळ नाही आहे. कारण की हा 1 महिना असा आहे ना, की आपण 1 वर्ष जी मेहनत केली ना, त्याचं विकायचा हा टाईम आहे आणि प्रॉफिटचा टाईम आहे. सो मला आता बाकीच्या कामांमध्ये जर मी लक्ष दिलं, तर इकडे दुर्लक्ष होईल. तर 1 महिना मला ठाण्यातले पण आहेत ना, त्यांनी 1 महिन्यानंतर मला विचारलंत ना, की तुमच्या एरियामध्ये कामं मिळतील का? व्हिडिओज बघत राहा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामधून अपडेट मिळतील. आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा, जरी नवीन असलात तरी पण आणि जुने असलात तरी पण. सो कुणी असं बॅड कमेंट्स करू नका की फ्रॉड वगैरे काय नाही आहे. मी तुमच्यातलीच एक आहे. त्याच्यामध्ये असं काही कुठलं फ्रॉड करत नाही आहे की उगाचच व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकलेत. आता सध्या सिच्युएशन तुम्हाला सांगू का, माझ्याकडे जी कामं चालू आहेत, ते 3-4 प्रकारची कामं चालू असतात. राखी बनवणं मेन आपलं काम जे आहे. आपलं आर्य एंटरप्राइजेस म्हणून नावाने आहे माझं. राखी मॅन्युफॅक्चरिंग गेल्या 8-9 वर्षापासून मी करते. सो आत्ता गणपती झाले की आपलं राखीचा माल पुन्हा स्टार्ट होईल. सो मी ठाण्यामध्ये किंवा आजूबाजूला जे आहेत जवळपास, ज्यांना आठवड्याभरानंतर मला काम बनवून देता येईल, त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. कारण की मी बरेच मेसेज बघितले, त्याच्यावरून मला कळलं आहे बऱ्याच महिलांना कामाची गरज आहे. बाकी कंदील पॅकिंगचं पण आता चालू होईल, पण त्यांना पण आम्ही आता थोडं होल्डवर ठेवलं आहे, कारण की वेळ नाही आहे. ते आलं की घरामध्ये उभं राहायला पण जागा नसतो, आणि आत्ता सध्या तेवढा वेळ नाही आहे. कारण की तुम्ही बघू शकता, व्हिडिओज टाकणार आहे मी. राख्यांचं आपलं पॅकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत. सो राखी बनवण्याचं काम आपलं एक आहे. हेअर ब्रॉशेस मी म्हणजे मी माझ्या जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना, तर मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ते हेअर ब्रॉशेस जे असतात ते बनवण्याचं आपलं काम असतं. त्याच्यानंतर मी जे सांगितलं होतं की डायमंड लावायचं काम, पण ते पण आता सध्या म्हणजे मला वाटतं 10-12-15 दिवस व्हायला आले, ते पण सध्या बंद काम आहे. तिकडे कंपनीमध्ये काहीतरी फॉल्ट झालं. ते आपलं स्वतःचं नाही आहे. ही 2 कामं आपली स्वतःची आहेत. ते आपल्याला थर्ड पार्टी आणून देतं काम इथे, मग आपण ते बनवून देतो. 3 आणि एक कंदील पॅकिंगचा आहे. जो कंदील पॅकिंगला पण आम्ही होल्डवर ठेवलं आहे. दिवाळीमध्ये त्यांना माल पूर्ण करून द्यायचा असतो. पण म्हटलं थोडी राख्यांची कामं बरीचशी राहिलेत, ती पूर्ण झाल्याच्यानंतर कंदील पॅकिंगचं. पण ते कंदील पॅकिंगचं काम आहे ना, ते मी पुन्हा एकदा सांगते सगळ्यांनी ऐका. ते
एरियाच्या बाहेर देऊ शकत नाही, कारण की ते खूप हेवी असतं, उचलून न्यायचं आणि परत आणायचं. सो मी बाहेर ते काम देऊ शकत नाही आणि मोस्टली माझी कामं बाहेर नाहीच आहेत, माझ्या एरियामध्येच मी कामं देते आणि ती पण आत्ता महिनाभर कामं बंद आहे. जर माझ्या एरियामध्ये पण असतील कोण नवीन सबस्क्रायबर, त्यांचे पण मला कॉल येतात. बऱ्याचशा मी काय काय याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, व्हिडिओ टाकलेले आहेत की माझ्या एरियामध्येच बायकांना कामं पुरत नाही आहेत. तरी पण मी प्रयत्न करेल, बाहेर देण्याचा प्रयत्न करेल. किंवा मी बऱ्याच जणींना बोलली होती की तुम्हाला काय वस्तू बनवता येत असतील तर ते आपण सेलिंग करूया, आपण एक ग्रुप करूया, आपण मराठी महिला ज्या आहेत, मराठी उद्योजक आहेत, त्याने एकत्र येऊन काही ना काहीतरी करूया. पण खरंच सांगते, हा महिना आहे ना, तो इतका म्हणजे स्पीडनी जाणार आहे ना, की इतका बिझी शेड्यूल आहे ना, की ह्या महिनाभरात मला काहीच करता येणार नाही. पण महिन्याभरानंतर आपण नक्कीच नवीन सुरुवात करणार आहोत किंवा नक्कीच करू. जर तुमचा मला सपोर्ट असला तर नक्की करू. सो प्लीज म्हणजे असं कोणी समजू नका की फ्रॉड आहे ही कमेंट्सला रिप्लाय. आणि सगळ्यांचा अजून हा एक मेसेज असतो की तुम्ही कमेंट्सला रिप्लाय देत नाही, कमेंट्सला रिप्लाय देत नाही. तर मी खूप वेळा सांगितलं आहे, मी पण एक गृहिणी आहे, मी घर सांभाळते, माझी 2 मुलं आहेत, त्यांना स्कूलमधून आणणं सोडणं, त्यांचं खाणं पिणं. कारण की सध्या माझी सासू गावी गेले 1-1.5 महिन्यासाठी आणि त्या आल्या की थोडंसं मला फ्री होतं. आणि नणंद आणि नवरा जॉबला जातात, त्याच्यामुळे असं कोण घरी आत्ता आहे नाही हँडल करायला की मी म्हणजे कंटिन्यू मोबाईल घेऊन ते कमेंट्स वाचून त्याचे रिप्लाय देऊ शकते. जेव्हा केव्हा मला म्हणजे काही जणांना माहिती असेल तर त्यांनी कमेंट्समधून सांगितलं तरी चालेल. मी बऱ्याच जणांना कमेंटचे रिप्लाय करते पण. काय काय व्हिडिओमध्ये मी माझे कॉन्टॅक्ट नंबर टाकले तर सो तिथून पण मला कॉल येतात. मी त्यांच्याबरोबर चांगल्या रीतीने बोलते. माझ्याने होईल तेवढं मला त्यांना गाईड करता येईल तेवढं मी गाईड करते. पण असं नाही आहे की मी बोलत नाही वगैरे. ज्यांच्याजवळ मी बोलले त्यांनी कमेंट्समध्ये सांगू शकता की खरंच मी रिप्लाय करते की नाही, मी बोलते की नाही. आणि खरंच मला पण काहीतरी मोठं करायचं आहे सगळ्यांसाठीच, म्हणजे आपल्यासाठी. जे आपण मराठी ज्या महिला आहेत त्यांनी पुढे जाण्यासाठी काही नाही काहीतरी करायचं आहे. पण 1 महिना फक्त रक्षाबंधन होईपर्यंत मला समजून घ्या. त्याच्यानंतर आपण नवीन सुरुवात खरंच नक्की करूया. तुम्ही फक्त माझ्याबरोबर जसं आत्तापर्यंत आहात सपोर्ट देत आहे तसेच सपोर्ट देत राहा आणि आपण त्याच्यातून काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूया. दुसरं एक अजून जास्त कमेंट्स असतात की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देत नाहीत. तर मी 1-2 व्हिडिओमध्ये जसं की मी राख्यांची ऑर्डर कोणाला द्यायचे का त्याच्यासाठी नंबर दिला होता. 1-2 लाईव्हमध्ये नंबर दिला होता. मग ते कसं कंटिन्यू कॉल चालू होतात. जे मेसेज पडतात ना त्याच्यासाठीच कॉल चालू होतात की आम्ही इकडे राहतो, आमच्याकडे काम मिळेल का, आम्ही तिकडे राहतो. मग ते मी कंटिन्यू कॉल असं रिसीव करून रिप्लाय देऊ शकत नाही. कारण की मी पण तुमच्यातलीच एक आहे आणि जिथं लहान मुलं असतात ना तिथे एवढी कामं असतात की डोकं पण शांत नसतं आणि हात पण शांत नसतात. सो प्लीज समजून घ्या. कॉन्टॅक्ट नंबर आणि सोशल मीडियावरती कॉन्टॅक्ट नंबर देणं पण थोडं रिस्की असतं. माहिती नसतं कोण कसं असतं, काय असतं. पण तरी पण मी बऱ्याच 1-2 व्हिडिओमध्ये मी माझा नंबर शेअर केलेला आहे. जर तुम्ही माझ्या आजूबाजूचे असाल तर कॉल करा. नाहीतर तुम्ही मला मेसेज टाकलात तरी मी मेसेजवरती तुम्हाला जो काय आहे तो वेळ भेटेल तसं मी रिप्लाय करेल. फक्त रक्षाबंधनपर्यंत समजून घ्या. एकदा रक्षाबंधन झाल्याच्यानंतर मी पूर्णपणे फ्री आहे. त्यावेळेला आपण नवीन कामाविषयी बोलणार आहोत, व्हिडिओज करणार आहोत किंवा तुमच्यापर्यंत मी काही नाही काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. बघा ना, आपण महाराष्ट्रात राहतो. आपल्या महाराष्ट्रात एवढे मोठे हस्ती राहतात. पण आज मला एक कळतं आहे ना, की एका व्हिडिओमागे एवढे कमेंट्स आलेत की महिलांना कामांची गरज आहे. मला तर असं वाटतं सरकारने लाडके बहीण ते 1,500 रुपये देण्यापेक्षा ना, म्हणजे माझं जेन्युअल मत आहे. मी असं कुठल्या सरकारच्या अगेन्स्ट वगैरे बोलत नाही आहे. पण एक बोलते की ते 1,500 रुपये देण्यापेक्षा ना महिलांना कामं दिली असती ना काहीतरी, तर आज एवढे मेसेज माझ्या एका व्हिडिओवरती आले नसते. आणि सॉरी, खरंच मी पण एक सामान्य महिला आहे की मी एवढ्या महिलांना कामं देऊ शकत नाही किंवा इथपर्यंत पोहोचू शकत नाही. माझी सुरुवात जी होती, माझा विचार होता तो हाच होता की ज्या महिला घराच्या बाहेर पडत नाही त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया. ज्यावेळेला मी म्हणजे 2017-18ला मी जॉब सोडला. त्याच्यानंतर मी हाच विचार केला की चला बाबा, आपण असं काहीतरी काम करूया की आपल्या कामातून कोणाला तरी 2 पैसे कमवता येतील. म्हणजे आपलं पण पोट भरेल आणि समोरच्याचं पण पोट भरेल. पण आत्ता एवढं सगळं वाचून, एवढं सगळं ऐकून असं वाटतंय की यार, एवढ्या महिलांना गरज आहे कामाची, आपण तेवढं पोहोचू शकत नाही कारण की मी सामान्य महिला आहे. जर मी कुठल्या पदावरती असती, जर मी काय असती, तर मी खरंच कोणासाठी काहीतरी केलं असतं. पण ठीक आहे, तरी काय हरकत नाही. रक्षाबंधननंतर आपण जेवढं काय होईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करूया. सो प्लीज समजून घ्या रक्षाबंधनपर्यंत. अशाच माझ्या व्हिडिओना सपोर्ट करा. जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओंना कमेंट्स करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि जुने असतील तर प्लीज आत्तापर्यंत जसं प्रेम दिलं आहे माझ्या व्हिडिओंना तसंच देत राहा. आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत, नवीन आयडियांसोबत आणि नवीन व्यवसायासोबत असंच पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना
जय महाराष्ट्र, जय शिवराय.